श्री स्वामी समर्थ यांच्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील. उपाय पहिला, शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाची सेरेमिकच्या वस्तू ठेवू नये. घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक पडत नसेल तर 5 सुवासिनींना मांडपाण्याने दूध द्यावे. ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवताली लावू नये. घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये. असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही. पती-पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ, चिमूटभर हळद, गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे. एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात 4-5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी. यामुळे देव प्रसन्न होतात. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो. पूजेचा दुहेरी फायदा होतो. देवाला सुकलेली, शिळी, कृत्रिम फुले अर्पण करू नये. फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी. फूल अर्पण करताना नेहमी अंगठा, अनामिका, मधल्या बोटाचा वापर करावा. करंगळीचा वापर करू नये. चंपा फुलांच्या कळी शिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये. कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता. स्वतःचे घर होण्यासाठी उपाय. कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे. कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे. ही गोष्ट कोणालाच सांगू नये. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे. संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत करावे. आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तुमचा त्रास कमी होईल. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा. तुमची भीती कमी होईल. पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. कधी पण थोड्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नयेत. यामुळे घरात दोष निर्माण होतो. उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये आणि देऊ नये. यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. तिन्ही सांजच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते आणि पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. घरातील प्रमुख महिलांनी दररोज पहाटे उठून नित्यक्रम आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. बुधवार हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते. तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.